तर आपण त्या अष्टविनायकामधला तिसरा मानाचा गणपती म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर, त्याचं आपण दर्शन घेऊन झालेले। तर या सरसगडाला पगडीचा किल्ला देखील म्हणतात। तर तुम्ही नीट त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो पुणेरी पगडीसारखा दिसतो। तर इथे आहे ती कातळातली गुहा। तर आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलने पहिल्यांदाच ही सरसगडाची पूर्ण गुहा दाखवलेली आहे। आता काही काळ आपण पुढे चालत आलोय तर इथे आपल्याला गणेश शिल्प म्हणून एक वास्तू दिसून येते। तर चला की आम्हाला चकवा कसा बसला, तर आम्ही जो ध्वजबुरुज होता ना, झेंडा बुरुज, त्याच्या इथून आलो। सुप्रभात मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुमच्या सर्वांचा लाडका आवडता शुभम स्वागत करतो तुमचं सर्वांचं। तर आज आपण आलेलो आहे पाली गावामध्ये। तर आपलं बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण पाली गावातील सरसगड किल्ल्याची सैर करण्यासाठी आलेलो आहे। आणि दरवेळेसप्रमाणे या प्रवासामध्ये आपल्यासोबत आहे ओमकार। तर ओमकार, कसं वाटते बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर? खूप छान वाटतं। आताच गणपतीचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आता आपण किल्ल्याची चढाई चालू करूया। चला चालू करूया आता। काही काळ आपण आता चालून आलो तर इथे दोन फाटे फुटतात आहेत। इथून तुम्ही डावीकडे वरती बघशाल तर तुम्हाला सरसगडाचा किल्ला दिसतो। तरी या डाव्या साईडून न जाता तुम्हाला इथून उजव्या हाताला म्हणजेच राईट साईडला जायचं। तुम्ही इथे दिशादर्शक बघू शकता। आता आपण कोरबारस मावळ पूर्ण करत आहे। तर कोरबारस मावळ करताना पालीमध्ये दोन किल्ले येतात। तर एक आहे सरसगड आणि दुसरा आहे सुधागड। तर या सुधागड तालुक्यामध्ये आपल्याला हे दोन किल्ले पाहावयास मिळतात। तर त्यातलाच हा किल्ला आहे पालीचा सरसगड। तर श्री बल्लाळेश्वराचं मंदिर आपल्याला इथे पायथ्याशीच बघायला मिळतं। तर आपण त्या अष्टविनायकामधला तिसरा मानाचा गणपती म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर, त्याचं आपण दर्शन घेऊन झालेलं आहे। आणि दर्शन घेऊन आपण आता सुरुवात केलेली आहे। तरी हा गड अवघा 1600 फूट एवढाच उंचीचा असून गिरिदुर्ग प्रकारामधला सोप्पा किल्ला आहे। तर आता आपण काही काल थोडासा जंगलाचा पॅच करून आता पठारावर आलेलो आहे। आणि इथे येताच आता आपण वरती सरसगडाकडे बघू शकतो। तर या सरसगडाला पगडीचा किल्ला देखील म्हणतात। तर तुम्ही नीट त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो पुणेरी पगडीसारखा दिसतो, म्हणून याला पगडीचा किल्ला देखील म्हणतात। काही काळ मित्रांनो पुढे चालत आल्यावर आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं। तर तुम्ही बघू शकता की ह्या पाण्याच्या टाक्याची संरचना कशी आहे आणि इथे हे होल्स आहेत। तर हे होल्स कशासाठी वापरतात, तर ह्या पाण्याच्या टाकीच्या वरती शेड बनवतात, जेणेकरून आत्ता कसा हा कचरा पडला आहे पाण्याच्या टाकीत तो पडू नये म्हणून। फायनली पूर्ण जंगलाचा पॅच आपण कवर करून आलेलो आहे। आणि समोर इथे आता कातळातल्या पायऱ्यांची सुरुवात झालेली आणि समोर कडे पठाराच्या समोर आपल्याला स्ट्रेट बघावयास मिळत आहे सरसगड किल्ला। आपण ह्या पठाराने असं आलेलो, या रस्त्याने थोडीशी खडी चढाई आहे, नॉर्मल आहे पठाराची। त्याच्यानंतर आता आपण या खिंडीत येऊन पोचलेले, जिथे आपल्याला त्या 96 पायऱ्यांचा पॅच आणि मध्ये थोडासा रॉक पॅच हा पूर्ण दमछाक झालेली अक्षरशः तो जो 85चा पॅच आहे ऑलमोस्ट। आणि आता इथून आपल्याला या शिड्यांच्या इथल्या बेसला आपण येऊन पोचलेलो आहे। तो रॉक मोठा मोठा रॉकचा पॅच होता तो झालेला आहे। आणि आता इथे कातळातल्या या छोट्या छोट्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि या पायऱ्या आपण फॉलो करत गेलो का वरती आपल्याला सरसगड दिसून येतो।
अशा ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. तर चला चालू करूया आता आपण. तर ही क्लाइम्बिंग चालू करूया पायऱ्यांची. तर हा गड तसं बघायला गेल्यावर उंचीच्या मानाने छोटा आहे, पण याच्यात जे दगडांचे पॅच आहेत हे थोडेसे मोठे आणि अशा अंगावर आहेत. तर तुम्ही थोडं सांभाळून चढा. आता थोडासा हॉल्ट घेतला आहे. आईला काय हा काता आहे सर वरती, जर तुम्ही लक्ष दिलं ना, खडा असा काता आहे. दमछाक झालेली आहे. आता काय बोलणार आता. चला तर थांबून तर चालणार नाही, पूर्ण तर करायचं आहे आपल्याला. आता आपण त्या कातातल्या कोरीव गुहेच्या इथे आलेलो आहे. तर हा पॅच आपण आतमध्ये जाऊन पूर्ण कंप्लीट करणार आहे. तर इथे आहे ती कातातली गुहा. तर चला, एकदम अतिशय बसून जावं लागतं इथे. आणि ही कातातली गुहा आहे. एकदम आतमध्ये काता हा छोटा होत चालला आहे. तर सहसा या गुहेमध्ये जास्त कोणी जात नाही, तरी आपण जाऊन जरा बघूया. तर आतमध्ये ही अशी खोली टाईप गुहा आहे. तर तुम्हाला कितवर हे दिसते माहीत नाही, अख्खं धुरांडाच आहे, पण ही बरीचशी अशी खोल गुहा आहे आतमध्ये. आणि ही गुहा बघू शकता, अतिशय ही मोठी अशी गुहा आहे. या साईडला पण तुम्ही बघू शकता. तर छत्रपतींच्या काळामध्ये अशा गुहा या आक्रमणाच्या वेळेस इथे सैन्य दल थोडंसं लपलेलं जायचं, आणि जेव्हा सैन्य वर जायचं तेव्हा अचानक इथून हमला करायचे. तर यालाच म्हणतात गनिमी काव. तर मित्रांनो, आता आपण या गुहेच्या आतमध्ये बसलोय. मी बल्बचा जुगाड केलेला इथे. आपल्या ओमकारने एक जुगाड आणलेला, बल्बचा मस्त जुगाड आहे. तर त्याच्यामुळे आपण आता ही गुफा पूर्ण एक्सप्लोअर करू शकतोय. तर ह्या कातांच्या आतमध्ये ह्या अशा गुफा आहेत. तर आपल्या सरसगडावर जेवढे पण जण आलेत त्यांनी ही गुफा कधीच पूर्णपणे दाखवलेली नाही आहे. तर आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलने पहिल्यांदाच ही सरसगडाची पूर्ण गुहा दाखवलेली आहे. सर्वजण बाहेरपर्यंत आले, पण कोणीच आतमध्ये यायची हिंमत केली नाही. तर यस, तुमचा भाऊ कायमच या अशा आव्हानांना स्वीकारत असतो. तर हे स्वराज्य ऑफिशियलमध्येच तुम्हाला दिसू शकतं. तर खूप छान वाटतं. आणि माहिती नाही कुठून, पण मांजरीचा आवाज येतो इथून, पण ह्या गुहेमध्ये तर मला कुठं दिसत नाही आहे. कदाचित ती बाहेर असावी. तर चला आता निघूया, कारण की डोंगराच्या आतमध्ये ना खूप गरम होतं आणि ऑक्सिजन लेवल इथे खूप कमी आहे. मित्र, तो आपण काता गुहेचा पॅच पूर्ण कवर केलेला आहे. तर शेवटपर्यंत त्याच्या कोण गेलं नव्हतं, आपण जाऊन आलेलो आणि तुम्हालाही दाखवलेलं आहे. आणि आता हा 96 पायऱ्यांचा मार्ग इथून आहे. तर नाळ म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वांना मी सांगितलंच आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, पाणी जाण्याची वाट. आणि इथून त्या 90 अंशाच्या या पायऱ्या लागतात आहेत. फायनली आता सरसगडाच्या त्या 96 ज्या पायऱ्या आहेत, सरळ ज्या 90 डिग्रीमध्ये आहेत, तिथे आपण येऊन पोचलेलो आहे. तर इथून अख्खा आपल्याला 2 डोंगराच्या मधून खिंड टाईप जाते आणि ह्या टोटल 96 पायऱ्या त्या आपण पार करूया. तर चला मित्र, या कातात आपण आता सुरुवात केलेली आहे चढायला. तर अतिशय खडा, हे 96 पायऱ्यांचा पॅच हा पूर्ण, जास्त काही नाही. तर वाटलेलं की ह्या पायऱ्या थोड्या अवघड असतील, पण एवढं तर काही नाही आहे. तर हे आपले शहाडचे काही आपल्याला साथीदार मिळालेले. तर मित्रांनो, काय तुमच्या संस्थेचं नाव काय? आमचं भगव्याचे वारसदार म्हणून आमचा एक ट्रेकर ग्रुप आहे. अच्छा. आणि जेवढं देव देश धर्माची कामं करता येईल तेवढी आम्ही कशी कमी करतो, तर कुठून तरी सुरुवात केली पाहिजे ना. यस. तर आपण हमेशा म्हणत असतो की धर्मासाठी जगायचं र. तर नक्कीच धर्मासाठी, देशासाठी आपण लढतोय. अर्ध कातामध्ये आता येऊन पोचलेलो आहे. आपल्यासोबत आपले साथीदार पण आहेत. तर कसं वाटतंय या कातातल्या पायऱ्या? खूप डेंजर, खूपच. अजून अर्ध बाकी आहे. चला पाय उचला आता. डेंजर, अर्ध बाकी अजून. तर चला आता चालू करूया. दमून चालणार नाही. 96च वाटतं ते इथं या, मग चढा, मग समजून किती 96 पायऱ्या त्या. या गडाचं नाव सरसगड आहे. तर पाली
गाव याचं आहे बेस विलेज. तर या किल्ल्याला पगडीचा किल्ला देखील म्हणतात. पगडीचा किल्ला का म्हणतात तर हा किल्ला जेव्हा दूरवरून आपण जेव्हा बघतो तर हा पगडीच्या आकाराचा दिसतो आणि हा सुधागड तालुक्यातील किल्ला आहे. याचं मावळ कोर बारस मावळ लागतं. काही काळात आपण वरती आलेलो आहे. ऑलमोस्ट 10-15 पायऱ्या बाकी आहेत आणि इथे आपल्याला बुरुज बघायला मिळतो. तर गोल घुमटाकार असा बुरुज आहे आणि इथे तुम्ही बघू शकता 2 डोंगराच्या मधला हा रस्ता आहे. तर हा बुरुज दुरून दिसणं अशक्य आहे जोपर्यंत माणूस किल्ल्याच्या पायथ्याला येत नाही. कसा काता आहे आखा 2 काताच्या डोंगराच्या मधोमधून हा रस्ता आहे आणि वरती अजून बाकी. आपण मध्यातच बसलोय. इथे ओंकार बसलेला आहे आणि वरती बघा अजून बाकी आहे बरंच. तर चला आता पूर्ण करूया. या पाली दरवाजाच्या आतमधून आपण आता प्रवेश केलेला आहे. तर अतिशय सुंदर असा हा पाली दरवाजा आहे आणि इथे आपल्याला सुरक्षा चौकी म्हणजेच देवडी दिसून येते आणि इथून आता गडमाथ्याची सुरुवात होते. तर आता आपण त्या देवडीच्या इथून वरती आलेलो आहे. वरती येताच आपल्याला बघायला मिळतं इथे युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्रतर्फे सुंदर अशा काही सूचना दिल्यात. इथे पूर्ण सरसगडाचा मॅप आहे आणि ह्या साईडून आपल्याला बालेकिल्ल्याकडे जायचे आणि ह्या त्या सरसगडाच्या कातळातील 96 अशा पायऱ्या आणि हा पाली दरवाजा. बालेकिल्ल्याच्या इथून 2 वाटा फुटतात. एक उजव्या हाताला येते झेंडा बुरुजाची इथे. तर आत्ता आपण त्या झेंडा बुरुजाची इथे आपल्या मागे तुम्ही बघू शकता सरसगडाचा कातळकडा आहे आणि आत्ता तुम्ही माझ्या मागे बघू शकता झेंडा बुरुज. मराठीशाहीची शान आन बान शान असा हा भगवा इथे मानाने फडकतोय. आता आपण या झेंडा बुरुजावर उभं आहे. खाली तुम्ही तटबंदी बघू शकता. थोडीशी उद्ध्वस्त झालेली तटबंदी आहे खालची आणि हा कातळ बघा कसा खडा कातळ उभा आहे हा सरसगडाचा. तर आपल्या समोर देखील मराठीशाहीचा भगवा फडकत आहे. त्या पॉईंट बालेकिल्ल्यावरचा आहे तो आणि इथे हा पूर्ण सरसगडाचा बालेकिल्ला उभा आहे. कड्यावर उभा आहे हा बघा. खाली तुम्ही बघताय का अतिशय स्ट्रेट 90 डिग्री असा हा कडा आहे आणि इथे पाली गावाचं तुम्ही अख्खा नजारा बघू शकता. श्री बल्लाळेश्वराचं मंदिर आहे खाली. तर खूप छान वाटते पूर्ण गाव बघून. आता ओमकार ज्या दिशेने येतोय ना तिथून वरती यायचा रस्ता आहे आणि इथे पुरातन वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यांचं संवर्धन सध्या चालू आहे. इथे बरेचसे असे 3-4 वाडे आपण बघू शकतो आणि इथे पाण्याचं टाकं आहे. तर भलं मोठं हे पाण्याचं टाकं आहे. त्या झेंडा बुरुजाच्या इथून आहे ना आपण थोडंसं पुढे आलेलो आहे आणि सरसगडाच्या अपरिचित भागाकडे आपण आता येऊन पोचलेलो आहे. तर तुम्ही जेवढे पण यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले असाल तर मी 100% गॅरंटेड सांगतो हा भाग कोणी एक्सप्लोअर केलेला नाही आहे गडाचा. ओंकार ज्या दिशेने येतो आहे ना त्या दिशेने आपण आलो आणि सध्या आम्ही काठी घेतलेली हातामध्ये कारण की थोडी सेफ्टी गडाच्या अपरिचित भागाकडे जाताना थोडी काळजी घ्यावी लागते. आणि हा कातळ तुम्ही बघू शकता. तर इकडून या साईडला एक रस्ता गेला आहे आणि सरळ आपल्याला बुरुज पण दिसतो आणि ह्या साईडला एक रस्ता गेलेला आहे. तर थोडं त्या कॉर्नरपर्यंत जाऊन बघूया आपण काय. आत्ता आपण ह्या दुर्गम अशा भागात आलेलो आहे. क्वचितच या भागात कोण जास्त येत असेल आणि अक्षरशः या अशा भागांमध्ये येताना वाट लागते. अतिशय दुर्गम असा हा भाग आहे. इथे आपल्याला पुरातन वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. तर हा चौथऱ्याचा वाडा आहे. तर हा मोठा चौथरा बघू शकता इथून आणि इथून वर गेलं का हा वाड्याचा प्रथम म्हणजे मुख्य चौथरा दिसून येतो. तर खूप छान वाटते. आणि इथे हे कॉर्नरला असं झाड आहे मोठं. खालीच आपण इथून गेलं वाड्याच्या खाली तर इथे दिंडी दरवाजा आहे. तर दिंडी दरवाजा 1ने आपण आलेलो जो की पाली दरवाजा आहे आणि इथे दिंडी दरवाजा क्रमांक 2 आहे. तर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा दिंडी दरवाजा आहे.
तर गडाला असे मल्टिपल कनेक्टेड दरवाजे असतातच. पश्चिम बाजूला आलेलो तर ह्या साईडला दिंडी दरवाजे आहेत आणि एक महादरवाजा पण आहे. तर आपण दिंडी दरवाजा क्रमांक 2मधून खाली आलेलो आणि हा बुरुज बघू शकता किती कातळ बुरुज आहे. आणि ह्या गडावर येण्याचे म्हणजे मल्टिपल रस्ते आहेत हे यावरून आपण अनुभवू शकतो. तर आता इथे खाली एक आहे ना, खालच्या साईडला एक बुरुज आहे या कॉर्नरला आतमध्ये. आता ह्या दिंडी दरवाज्यातून आपण प्रवेश करूया. हा बुरुज बघू शकता किती खडा बुरुज आहे. तर चला या दिंडी दरवाज्यात आता आपण प्रवेश करूया. इथे सलगच लागून वाडे आहेत, काही वाड्यांचे अवशेष दिसून येतात इथे. आणि ह्या वाड्यांच्या अवशेषाच्या पुढेच आपण थोडंसं चाललं तर आपल्याला गडाचा महादरवाजा बघायला मिळतो. आपण पाली दरवाजाने प्रवेश केलेला. तर चला आता तो आपण गडाचा महादरवाजा बघून घेऊया. हे वाड्यांचे अवशेष बघू शकता. सरसगडाच्या महादरवाजाला इकडून रस्ता आहे तर आपण तो फॉलो करूया. आता आपण प्रवेश पाली दरवाजाने केलेला आहे म्हणून आता इथून मी तुम्हाला महादरवाजातून एक्झिट करून दाखवतो की नक्की हा दरवाजा कसा आहे. तर गडाची नासधूस तर बऱ्यापैकी झालेली आहे तरी इथली तटबंदी बऱ्यापैकी जिवंत दिसून येते. आणि इथे हा महादरवाजा आहे पुरातन असा. तर बघू शकता असा हा जंगलावाला पॅच आहे इथून. आणि इथे एक बुरुज दिसून येतो. त्या बुरुजावर देखील आपण जाऊन आलेलो आहे. त्या बुरुजाच्या इथून इकडे एक बुरुज दिसून येतो. तर ह्या गडाला अतिशय मोठा असा पसरटा तटबंदी लागलेली आहे. आपण इथून बघू शकतो गडाच्या ह्या दिशेला देखील बुरुज आहे. तर खूप छान. आणि इथे आहे गडाचा महादरवाजा. महादरवाजाच्या जस्ट आपण थोडं वरच्या साईडला आलो तर इथे पाण्याचा टाका क्रमांक 8 म्हणजे मोती हौद इथे बघायला मिळतो. तर हे भलं मोठं कातातलं पाण्याचं टाकं आहे तुम्ही बघू शकता. अतिशय मोठं. तर याच्याचा पाण्यातला साठ्याचा अंदाज आपण लावू शकतो किती पाणी याच्यात साठलेलं असेल. इथे खाली पाण्याची विहीर आहे. समोर उत्तर बुरुज आपण बघायला मिळतो. इथे पाण्याचं टाकं आहे भलं मोठं असं. आणि इथेच कातळामध्ये कोरलेली एक खोली बघायला मिळते. तर ह्या गडावर बऱ्याचशा अशा कातळातल्या खोल्या आहेत. तर हे प्रमाण देतं की गड हा सातवाहन काळापूर्वीचा आहे. तर बघू शकता आतमध्ये जाऊ नाही शकत कारण की सध्या इथे खूप खराब पाणी आहे त्याच्यामुळं आपण आतमध्ये नाही जाऊ शकत ह्या खोलीच्या. आणि इथून पुढे कनेक्टेड असे बरेचसे कातळ खांब आहेत. तर ह्या कातळ टाक्यांचे इथे आपल्याला हे होल्स बघायला मिळतात. तर हे होल्स काय इंडिकेट करतात की याच्यामध्ये शेल्टर बनवलं जायचं. जे ओले बांबू असायचे त्याचं टाकून वरतून शेल्टर बनवलं जायचं असा पूर्ण. जेणेकरून आत्ता जसं आपण बघतो प्रत्येक गडकिल्ल्यांवर पाण्याच्या टाक्या ह्या अशा खराब पाण्याच्या दिसतात पण तेव्हा शेल्टर असल्यामुळे इथे हे पाणी स्वच्छ पिण्याजोगतं असायचं. आता काही काळ आपण पुढे चालत आलो आहे तर इथे आपल्याला गणेश शिल्प म्हणून एक वास्तू दिसून येते. तर चला दुर्ग सरसगडावरील हे गणेश शिल्प हे त्याच बालगीतातलं प्रमाण आहे. तिसरा मानाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा बल्लाळेश्वराला उद्देशून हे बालगीत लिहिलं गेलेलं आहे. तर बरेचसे अशा खोल्या आहेत आणि हे खांब टाकं म्हणतात त्याला. तर हे सातवाहन काळापूर्वीचं बांधकाम आहे. त्या काळात असं हे खांब टाक्याचं बांधकाम व्हायचं. बघू शकता थोडं थोडं आपण शिवनेरी गडावर जसं आलेलो ना तर त्या शिवनेरी गडाच्या कातळ कड्यामध्ये बरेचसे असे गुफा होत्या त्याचा मला फिलिंग येतो आहे थोडा थोडा. तर इथे बऱ्याचशा अशा खोल्या आहेत. इथे कातळखोरी क्रमांक 5 आता तुम्ही बघू शकता. इथे एक कातळातली खोली आहे. इथे भले मोठे असे दगडं पडलेली आहेत तरी पण तुम्ही बघू शकता. हे बघा त्याच्या कॉर्नरला तुम्ही शौचगृह पण बघू शकता. यस तर खूप छान आहे स्थापत्यशास्त्र तुम्ही इथं बघू शकता. दिवे ठेवायच्या जागा हे बघा इथे असे दिवे ठेवले जायचे. इथे सतीशिळा म्हणून आहे. इथे व्यापारी लाव जमाय म्हणजे इथं व्यापारी येऊन बसत असायचा आणि गडावर
जो काही व्यापार वस्तूंचा करायचा असायचा, गोष्टींचा जो खालून कोकणातून गोष्टी आणलेल्या असायच्या त्या इथे विक्री खरेदी होत असत. गडावरील देखील माल इथे घेतला जात असत. तर इथे कोरीव शिल्प खोली क्रमांक 3. तर ह्या अशा बऱ्याचशा कोरीव इथं शिल्प दिसतात आहेत. आणि ह्या खोल्या ॲक्च्युली खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि यांना प्रॉपर असे एंट्रन्स आहे, शेल्टरसाठी जागा इथे. तुम्ही ही खोली पण बघू शकता, किती मोठी खोली आहे. आणि याच्यातलं आतलं तुम्ही स्ट्रक्चर पण बघू शकता. आपला आराम करून झालेला आहे बऱ्यापैकी. आम्ही फळं वगैरे खाऊन झालेली आहेत. आम्ही गडावर सहसा फळं खातो आणि इथे कोरीव खोली दिसून येते आपल्याला. तर चला बघूया. ही आतमध्ये अशी ही खोली आहे. तर इथे अशा बऱ्याचशा या खोल्या पुरातन सातवाहन काळातल्या आपण इथे पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, इथे पाण्याचं टाकं लागले. या पाण्याचं टाक्याचं नाव तुम्ही बघू शकता, ऐनाचा हौद. ऐनाचा हौद. आणि हा खाली जाऊन असं पाण्याचं टाकं आहे. तर जरा बघूया की खाली जाऊन एक्झॅक्टली किती खोल आहे. तर हो माय गॉड, खूप अतिशय मोठं असं हे पाण्याचं टाकं आहे. तुम्ही बघू शकता. एक नजर मारा आणि याचा एंड बघा. माझ्या काठीकडे लक्ष द्या. हे बघा, हा एंड आहे त्याचा. इथे गड संवर्धनाचं काम अतिशय जोरात चालू आहे. रायगड परिवार तुम्हाला जसं माहीतच असेल की सह्याद्रीसाठी हमेशा तत्पर असतात हे आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी. तर तुम्ही इथे बघू शकता मोहीम उरकलेली आहे. तर सुंदर असं हे काम आहे. तर माझी तुम्हाला देखील विनंती आहे, थोडं का होईना गड संवर्धनामध्ये हातभार लावा. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं गड संवर्धन करा. जर तुम्हाला फायनान्शियल काही हेल्प करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच स्वतः या मोहिमेवर या आणि काम करा. इथे आपल्याला शौचकूप दिसतात आहेत. तर सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे जुन्या शिवकाळात देखील शौचालय होते. मी तुम्हाला ह्या आधीच्या व्लॉगमध्ये पण बऱ्यापैकी तुम्हाला दाखवलेलं विसापूरच्या तटबंदीवर होता. तर इथे देखील तुम्ही बघू शकता. आणि खाली एक बुरुज आहे, दक्षिण बुरुज. तर यस, गडाच्या दक्षिण बाजूला आता आपण आलेलो आहे. तर अजून गडफेरी आपली पूर्ण झालेली नाही आहे, बऱ्यापैकी गड बाकी आहे आपला अजून. तर येथील देखील तटबंदी बऱ्यापैकी ठीक केलेली आहे. तर इथे देखील गड संवर्धनाचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही दक्षिण बुरुज. तर इथे अजून गडाचं काम चालू. इथे चौथरा आहे एक बुरुजाचा. आपण जिथून गड फेरी चालू केलेली तोच ही खिंड. हे बघा, हा पाली दरवाजा. या पाली दरवाजातून आपण झेंडा बुरुजावर आलो. झेंडा बुरुजावरून आपण मागच्या साईडला बॅक करून पूर्ण गडाची फेरी मारून बघू शकता तुम्ही. आपण हा बालेकिल्ला अजूनपर्यंत केलेला नाही. हा बालेकिल्ला बाकी. याच्या मागून आपण फेरी मारली. गड फेरी पूर्ण झालेली आपली. दक्षिण बुरुजाच्या इथून परत आपण ह्या पॉईंटला आलेलो. तर आता आपण हा बालेकिल्ला सैर करायला सुरुवात करूया. चला. इथे शिवपिंड हौद या पाण्याच्या टाक्याचं नाव आहे. तर अतिशय मोठं असं हे पाण्याचं टाकं आहे. तर ह्या पाण्याच्या टाक्याचं देखील संवर्धन होणार आहे. इथे गडदेवताचं वास्तव्य दिसून येतं. तर आता आतमध्ये तर जात नाही, पण ही गुहा अशी मोठी गुहा आहे आणि आतमध्ये गडदैवत आहे. आणि यालाच कनेक्टेड इथे पाण्याचं टाकं आपण बघू शकता. भलं मोठं हे पाण्याचं टाकं इथे. तर तुम्ही बघू शकता हे पाण्याचं टाकं किती मोठं आहे. आणि हे लिटरली ना असं पूर्ण कोरीव काम आहे इथे. तर ह्या गडावर अनेक असे कातळ शिल्पे आहेत, अनेक अशा गुहा आहेत. आपल्याला एका वीराची, शूरवीराची समाधी पाहावयास मिळते. तर मराठेशाही बांधताना आपलं स्वराज्य बांधणीसाठी अनेक अशा मावळ्यांच्या आहुती द्याव्या लागलेल्या आणि ह्या मावळ्यांच्या रक्तामुळेच हे स्वराज्य घडलेलं आहे. आता इथे बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो एक, की आम्हाला चकवा कसा बसला. तर आम्ही जो ध्वजबुरुज होता ना, झेंडा बुरुज, त्याच्या इथून आलो आणि ह्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल या वाड्यांच्या इथं आलेलो आम्ही. हा महादरवाजा पाहिला.
तिथला दिंडी दरवाजा पाहिला आणि इथून सरळ बुरुज आणि टाके बघत बघत आम्ही गडाला फेरी कधी मारली आम्हालाच कळालं नाही. आणि गड फेरी झाल्यानंतर परत आता बालेकिल्ल्यावर जायचं म्हणून आम्ही इथं आलो. तर तेव्हा आम्हाला कळालं की बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता इथूनच आहे. प्रत्येक गडाचा बालेकिल्ला हा तेवढाच अवघड असतो चढाई करण्यासाठी, कारण की बालेकिल्ला म्हणजे जसं मानवाच्या शरीरात हृदय असतं की ते सर्वात महत्त्वाचं असतं, तसंच प्रत्येक किल्ल्याचा बालेकिल्ला हा त्याचा महत्त्वाचा पार्ट असतो. बालेकिल्ला जिंकलं म्हणजे गड ताब्यात आला असं असतं. तर तो बालेकिल्ला तितकाच कठीण आणि जिंकण्यासाठी तर अति कठीण असतो. प्लस त्या बालेकिल्ल्यावर चढाई करणं देखील तितकंच अवघड असतं. फायनली आता आपण अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहे बालेकिल्ल्याच्या वरती. आपण बालेकिल्ल्याचा बुरुज बघू शकतो. पण आता इथे येऊन एक अजून आव्हानात्मक चॅलेंज आलेलं आहे आपल्याला की इथली चढाई ना, एक मिनटं मी तुम्हाला ह्या दगडावर जाऊन दाखवतो. ही चढाई बघा, अतिशय खडी आणि उंच ही चढाई आहे. तुम्ही बघू शकता. माझ्या काठीकडे लक्ष द्या. आपल्याला असं हा कातळकडा चढत चढत ह्या कॉर्नरनी वरती म्हणजेच या बालेकिल्ल्याच्या बुरुजात जायचे. तर हा अवघड आहे. तर फायनली मित्रांनो बालेकिल्ल्याचा पॅच अवघडवाला चढून झालेला आहे. ओमकार, कसा होता ट्रेल? खूप हार्ड ट्रेल होता. हां, ॲक्च्युली वरती अशी चढाई होती, डायरेक्ट 85 डिग्री 90 डिग्रीची चढाई होती. पण ठीक आहे, सपोर्टला असे थोड्या खोपण्या छोट्या छोट्या होत्या, तर पाय वगैरे द्यायला प्रॉपर होता, हात पकडायला पण प्रॉपर होता. येस, चढताना काही प्रॉब्लेम नाही झाला आहे. पण हा दम नक्की छाकतोय, दमछाक होती आहे. जसं जसं आपण गडकिल्ले सैर करत चालले तसं गडकिल्ल्यांची आपण म्हणतो ना गडाची कठीणता ही वाढत चाललेली आहे. तर एक नवीन नवीन एक्सपिरियन्स आम्हाला मिळत राहतात आणि आम्ही त्यातल्या त्यात ऑफरोड कुठं पण घुसतो ना, त्याच्यामुळे तर आम्ही अजूनच त्याला अवघड करून सोडतो. अजूनच पण त्याच्यात एक वेगळी थ्रिल असते, वेगळी मजा असते आणि आम्ही आमची काळजी घेऊन चढतो. तर तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही गपचूप सरळ साध्या रस्त्याने चालत राहा आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुमचा मॉरल डाऊन झाला, तुमचा कॉन्फिडन्स नाही, तिथे तुम्ही तिथूनच माघारी फिरा. काही गड पूर्ण सैर केला नाही तरी चालेल, पण कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही या. अतिशय अवघड अशा क्लाइम्बनंतर आपण बालेकिल्ल्यावर आलेलो आहे. बालेकिल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला पुरातन वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. आता हे वाडे बऱ्यापैकी ढासळलेल्या स्वरूपात आहेत, कारण की सह्याद्रीमधलं जे हवामान होतं ते अतिशय रौद्र प्रकारचं होतं आणि प्लस परकीय आक्रमणांनी इथल्या पूर्ण वास्तूंची वाट लावून टाकलेली. तर म्हणून सह्याद्री हिंदू राष्ट्र प्रतिष्ठान झालं, राजगड झालं, रायगड झालं, अशा प्रकारच्या अनेक संस्था आहेत, कित्येक संस्था आहेत, त्या हमेशा झटत असतात या किल्ल्यांच्या गडसंवर्धनासाठी. इथे पण बघू शकता तुम्ही, इथे देखील एक वाड्याचा अवशेष आहे. तर अशा कित्येक सुंदर सुंदर वाडे आहेत इथे आणि इथे एक पुरातन शिवमंदिर देखील आहे. या शिवमंदिराच्या बाहेरच आपल्याला एक खोदीव तलाव दिसतो. तर हा भला मोठा असा जलाशय आहे. तर यावरून आपण एक अंदाजा बांधू शकतो की गडावर पाण्याचं तर काहीच कमी नाही आहे. जवळजवळ अवघे 10 पाण्याचे टाकेत असे तलाव देखील आहेत गडावर पाण्याचे. आणि इथे हे शिवमंदिर आहे. सरसगडाच्या सैर करायला आपण आलेलो. इथे आपल्याला भगव्याचे वारसदारचे सर्व मित्रमंडळी मिळालेली. तर मित्रांनो, खूप छान वाटलं तुमच्यासोबत गड सैर करताना. तर जय शिवराय मित्रांनो. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. चला मित्रांनो, भेटूया परत कधी. यस, नक्की नक्की नक्की. अशीच आपली गड भ्रमंतीमध्ये अचानक भयानक भेट होतच राहतील. आता हा बघायला गेलं तर जो वरती असतो उंबरठ्याच्या वरती भाग तो आहे. तर आता सध्या हे मंदिर पडलेलं आहे म्हणून आता हे शिल्प इथेच ठेवलेलं. इथे एक दगडी शिल्प देखील आपण पाहायला मिळतं. आणि जेव्हा इथून येतो आपण तर इथे आपल्याला 2 छोटी छोटी कुत्र्याची पिल्लं मिळालेली. तिथं बघू शकता किती छोटी छोटीची पिल्लं आहे ती. हे बघा, नवीन अशी नवजात अशीच आहे ती, एकदम अशी छोटी छोटीशी पिल्ले आहेत बघा. आणि
इथे काही विरगाईंचे अवशेष देखील आहेत. आता मी आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रॉपर सांगेल. आणि इथे हे पाण्याचा तलाव आहे. तर याच्यात कमळ फुललेले दिसतात आहेत. तर बघू शकता तुम्ही बरेचसे असे कमळ आहेत, पण ते अजून फुलले नाहीत, कळ्याच आहेत त्याला. आता आपण इथे शिवमंदिरात आलेलो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे विरगाईंचे अवशेष बघायला मिळतात आहेत. तर विरगाई आपल्याला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये समजवतो. याच्यावर एक पूर्ण सिनॅरिओ एक्सप्लेन केलेला असतो. तसं इथे देखील आहे. इथे काही वीरखांब देखील आहेत. तर खूप छान आहे. तर आता आपण या नंदीचं दर्शन घेऊया आणि नंतर त्या शिवमंदिराच्या पिंडीचं दर्शन घेऊ. कोरबारस मावळामधील आपला दुसरा किल्ला देखील झालेला आहे. आता उरलेले किल्ले म्हणजे सुधागड आणि घनगड, ते आपण लवकरच कंप्लीट करूया आणि आता गडउतारीला सुरुवात करूया. जेव्हा आपण बाले किल्ल्याच्या वरती जातो ना, तर त्याच रस्त्यात एक आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं. तर हे टाकं देखील कातळकड्यातलं आहे. दिशादर्शकं दिलेली तिथे. आता आपण सरसगडाच्या चोर दरवाजात चाललेलो आहे. ओमकार तर ऑलरेडी पुढे गेलेला आहे. तर गडाचा चोर दरवाजा हा हमेशा दुर्गम असतो. थोडासा त्याची चढाई आणि उतरणं हे थोडंसं अवघड असतं. आणि हा तर चोर दरवाजा काहीतरी आवरच आहे. तुम्ही खाली बघू शकता. हा इथंच थांबला आहे. तर चला आपण याला इथंच थांबू द्या, आपण पुढे जाऊया. बघू शकता केवढूसा आहे. हे बघा. म्हणजे आता इथं तर बसल्याशिवाय तर पर्यायच नाही. शेवटला तर मला तर वाटतं मला पहिली बॅग फेकायला लागेल बाहेर, मगच मी जाऊ शकतो. थांबा, मी एक काम करतो मित्रांनो, मी बॅग काढतो. मित्रांनो हे बघा, आता असं एकदम आईच्या एकदम मी आहे ना अशी शरीराची ओघळ केलेली आणि फायनली हे बघू शकता तुम्ही. एक मिनिट द्या मला, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा, या गुप्त दरवाजाच्या इथून आपण आलेलो आहे. तर अतिशय थरारक असा हा एक्सपिरियन्स होता. केवढंसं हे बळ आहे, असं एवढंसं छिद्र आहे. आता कोणाला समजणार आहे लांबून की हा दरवाजा आहे. तर इथं दरवाजा आहे. या साफ्टीतून मी आत्ता बाहेर आलेलो आणि आता मी परत पण जाणार आहे. चला परत जाऊया आता याच्यातून वरती. हा होता सरसगडाचा गुप्त दरवाजा. तर येथे आपल्याला एक सूचना फलक दिसतो. तर तुम्ही बघू शकता, दुर्गावेद परिवार युवा मराठा फाउंडेशन महाराष्ट्र यांनी हा गुप्त दरवाजा संवर्धन केलेला आहे. त्याची पहिली हालत तुम्ही इथे बघू शकता या फोटोमध्ये कामाआधी, आणि नंतर काय झालं आहे. आणि तुम्ही आत्ता माझ्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं असाल की हा गुप्त दरवाजा कसा आहे. असंच दुर्ग संवर्धनामध्ये, महाराजांच्या गडकिल्ल्यांमध्ये संवर्धनासाठी खारीचा वाटा देत राहा. जसं जमेल तसं द्या. आणि आपली ही जिती जागती जी स्मारक आहेत त्यांना परत प्राणार्पण करा आणि परत त्यांना आपल्या नवीन पिढीला दाखवण्यासाठी तयार करा. जय शिवराय. आपला सरसगड किल्ला पूर्णपणे झालेला आहे. आपण सकाळी येऊन पहाटे येऊन बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि हा किल्ला चढायला चालू केलं. पूर्ण फिरला. इथे बरेचसे असे आम्हाला माणसं मिळाली जे खूप छान वाटलं त्यांना भेटून. आपला ऐतिहासिक वसा हा असाच बोलीमधूनच येतो, एक माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातो. तर खूप छान वाटलं त्यांना भेटून पण. तर जरूर तुम्ही पण, मी परत एकदा सांगतो, जेवढं होईल तेवढं खारीचा वाटा गड संवर्धनासाठी लावा. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. तर भेटूया आता कोरबारस मावळच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. येतो.